तर कोकणातल्या माघारीसाठी 25 कोटी रुपये घेतले. खासदार संजय राऊतांनी हा गंभीर आरोप केलाय. राऊतांनी पुरावे द्यावेत, राजकीय संन्यास घेईल. बाळमानेंनी संजय राऊतांना हे ओपन चॅलेंज दिलंय. कोकणातला अर्ज माघारीवरून राजकीय कलगीतुरा रंगलाय. बाळमानेंनी अर्ज माघारीसाठी 25 कोटी रुपये घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. त्याला बाळमाने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊतांनी पुरावे द्यावेत, राजकारणातून संन्यास घेईल असं ओपन चॅलेंज त्यांनी राऊतांना दिलंय. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले बघा. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. संजय राऊत साहेबांना रोज सकाळी बोलण्याव्यतिरिक्त दुसरं काही काम नसतं आणि त्यामुळं असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. माझं निष्कलिंक चारित्र्य आहे. जर कोणी अशा प्रकारचा माझ्यावर जर पुरावा दिला माझ्याबद्दलचा, तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल. दरम्यान राऊतांच्या या आरोपांचा भाजपसह शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतलाय. माणसं सांभाळायला पैसे नाहीत तर प्रेम लागतं असा टोला भाजपनं लगावलाय. तर राऊत तिथे काय वॉचमॅनगिरी करत होते का, असा खोचक सवाल संजय शिरसाट यांनी केला. माणूस टिकून ठेवायचा असेल तर त्याला प्रेम लागतं, पैसा लागत नाही. पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या जीवावर जगसुद्धा जिंकता येतं, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, हे प्रेमाने माणसं जोडण्याचं काम करतात. तुमच्यासारखं माणसाला तुसडं वागणं, घरं बंद ठेवून लोकांना दारामध्ये ठेवणं, हे धंदे भारतीय जनता पार्टी महायुती करत नाही. 25 कोटी रुपये कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे काय पाकिट मनी आहे का? तो असा घेतला, खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे, मग तुम्ही काय करत होता? वॉचमॅन की करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला?